नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत गावठी मक्याच्या कणसांपासून मस्त असा मऊ आणि लुसलुशीत मक्याचा उपमा करणार आहोत, किंवा काही ठिकाणी त्याला मक्याचा चिवडा असे सुद्धा म्हणतात. मक्याचा उपमा करण्यासाठी इथे मी गावठी कणसे घेतली आहेत. ही स्वीटकॉर्न सारखी नसतात, थोडी पांढऱ्या रंगाची असतात, पण या कणसांपासून मक्याचा उपमा एकदम मस्त असा होतो. आणि मक्यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा उपमा खूपच फायदेशीर आहे. आणखीन डाएट करणाऱ्यांसाठी हा उपमा खाल्ल्याने बराच वेळ भूक सुद्धा लागत नाही. आता ही कणसे आपण किसून घेऊया. तुम्ही हवे तर ह्याचे दाणे काढून मिक्सरला सुद्धा जाडसर वाटू शकता. ही कणसे गावठी असल्यामुळे आकाराने काही कणसे छोटी असतात आणि काही कणसे मोठी सुद्धा असतात. हे पहा, इथे आता सर्व कणसे किसून झाली आहेत. मी कणसे घेताना 4 ते 5 घेतली होती. कणसे किसताना ही अशी किसायची आहेत, म्हणजे पूर्ण दाणे किसले गेले पाहिजेत. आणि ही कणसे घेताना फार जून घ्यायची नाहीत. आता ह्या कणसाचा उपमा कसा करायचा ते आपण पाहूया. त्यासाठी इथे कढईत मी 2 ते 3 चमचे तेल घेतले आहेत आणि तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी घालायची आहे आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे आहे. रेसिपी पाहत असताना रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणखी चॅनलवर रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आता इथे तेलामध्ये जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली आहे. त्यामध्ये आता 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. कांदा घातल्यानंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पाने सुद्धा घालायची आहेत. आणखीन बारीक चिरलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. इथे आता कांदा मऊ पडेपर्यंत तेलामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. आणखीन चवीनुसार मीठ सुद्धा घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर 1 टीस्पून साखर घालायची आहे. तुम्हाला साखर आवडत असेल तरच घाला. त्यानंतर यामध्ये आता कणसाचा किस घालायचा आहे. हे तुम्ही कणसे निवडताना एकदम कोवळी अशी घ्यायची आहे, म्हणजे अशा कणसाचा उपमा अगदी मऊ लुसलुशीत आणि चवीला एकदम मस्त होतो. कणसाचा किस कोरडा वाटला तर त्यावर पाण्याचा किंवा दुधाचा हपका मारायचा आहे. आता इथे मक्याचा किस कांद्यामध्ये छान असा परतून घेतल्यानंतर कढईवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटांसाठी बारीक गॅसवर मस्त अशी वाफ आणायची आहे. उपमा शिजला असेल तर उपम्याला छान असे शायनिंग येते, तेव्हा समजायचे की उपमा शिजला आहे. ह्या कणसाच्या उपम्याला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकता. इथे आता उपमा छान असा शिजला गेला आहे. आता त्यावर बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे. हे पहा, मस्त असा मक्याचा उपमा तयार आहे. तो आता आपण सर्व करूया. अशी ही मक्याच्या उपम्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.